आता आपण गेल्या पाठमध्ये बघितलं की आपण अतिक्रत नसलेलो आणि मानगाव जाताना मित्राच्या गाडीचे पेट्रोल संपलेलं आणि जर पहिला पाठ जर कोण बघितलं नसेल तर ते आत्ताच आपल्या पेजला जाऊन चेक करा. मानगावात आलो तर पहिला सगळ्या गाड्या पार्क करून घेतल्या आणि आपल्या सगळ्या मित्र परिवारासंग चाललो बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला. आणि जाताना आपल्याला लंडन हाऊस पण बघायला भेटलं, पण इथं गर्दी असल्यामुळे आपल्याला तर काही जायला भेटलंच नाही. इथं सभागृहापाशी आलो तर इथं गर्दी तर काय लयच होती, त्यामुळे बाबासाहेबांचं लांबूनच दर्शन घेतलं. कारण आज मी जे काही आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे. तिथनं दर्शन घेतलं, पोरांनी ठरलीच की सण बघा जायचं आणि सगळेजण सण बघून दर्शन घ्यायला येतात. पण आम्ही दरवर्षी प्रमाणात दर्शन घेऊन सण बघायला चाललेलो आणि मानगावात प्रत्येक ग्रुपचं साऊंड आणि लाईट शो क्वालिटीच होतं. जवळपास 5:30 वाजलेलं आणि आमच्या कुंभच्या ज्योत घ्यायची पण वेळ झाली, त्यामुळे आपण परत आलेलो समाज मंदिरपाशी. पण इकडं आमचं गडी काय निवांत कटाळून झोपलेलीच. यांच्या उशाला काय यांची देखरेख करत निवांत बसलेलो. म्हणजे यांची देखरेख करत निवांत उशाला बसलेलो, तेवढ्यात आपल्याला पण कधी झोप लागली काय कळलं ना. नंतर काय आलं की आपला ज्योत घेऊन पोरं पुढे गेल्या आणि वातावरण पण जरा थंड होतं, त्यामुळे सोन्याला दिली ती गाडी मारायला, कारण सोन्याचा काय पूर्ण पॅकच झालता. आणि काल फक्त डिंगवाल्यांचा सोन बघायला राहिलेला आणि यांचं स्ट्रक्चर तर काय 2 मजली बंगल्यापेक्षा मोठंच होतं. तिथनं स्ट्रक्चर बघून जरा पुढे आलोय, तेवढा तिकडे आपल्या गावचा ज्योत घेऊन पळताना पोरं दिसत आणि पोरं पण काय पळायला सुट्टी देतच नव्हती. पोरासनी सांगितलं तुमच्या पुढेचा या लवकर. मग मानगावच्या फाट्यावायला जरा चा पिला, तेवढा तिकडे लगेच पोरं पाठीमागणं आलेत की ज्योत घेऊन. आणि ज्योतच्या पाठीमागणं जाताना सुजातीने काही गाडी पळवायला सुट्टीच देणार. आणि हे असं वातावरण बघून मनात फक्त एकच गाणं वाजलं, कबनुरात आलो बघितलं तर काय इकडे डेकोरेशन काय शेवटच केलं. आणि आपण तर काय मानगाव फाट्यापासून ज्योतच्या पुढे मागत होतो आणि व्हिडिओ तर काय आपण लई केलं नाही, कारण आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंगच नव्हतं आणि पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ पण करायचे होते. आणि तासंध्यात आलो काय अक्षदा आणि सोनदा निवांत बोलत थांबलेली आणि अक्षदान काय सगळ्यांपेक्षा जरा वेगळंच केलं. डायरेक्ट शर्टावर प्रिंट छापलेला आणि पोरं पण काय अजून जमायच नव्हती. एक टाक मानगाव ती कुंभच पाहायला लागलेली. आता म्हटलं आपण पण ज्योत संघ जरा पळूया आणि आपण फक्त 2 पार्ट मध्येच आपण पूर्ण 13 एप्रिलचा आणि 14 एप्रिलचा व्हिडिओ दाखवणार होतो. पण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण आता 3रा पार्ट पण करणार आहे. त्यासाठी आता तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.